गजानना गुणागरा परममंगला पावना, अशीच अवघे हरी दुरित तेवी दुर्वासना. नसे त्रिभुवनामध्ये तुझवी नाम आसरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. निरालसपणे नसे घडली अल्पसेवा करी, तुझी पतित पावना भटकलो व्रथा भूवरी. विसंबतन गायती आपुलिया कधी वांसरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन, समर्थ गुरु राजाच्या भूषवी नाम नारायण. म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडून निया करा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. क्षणांत जल आणिले नसून थेंबत्या वापीला, क्षणांत गमना प्रतिकरिसी इच्छिलेल्या स्थळा. क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. अगात करणी तुझी गुरुवरा न लोका कळे, तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे. कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. समर्थ स्वरूप प्रति धरून साच बाळापुरी, तुम्ही प्रकट जाहला सुशील बाळ कृष्णागरी. हरी स्वरूप घेऊनी दिदली भेट भीमातीरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. सछिद्र नौके प्रति त्वदीय पाय हे लागता, जलांत बुडता तरी तिजसी नर्मदा देहाता. अशा तुझसी वानन्या नच समर्थ माझी गिरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. आता न बहु बोलता तव पदांबुजा वंदितो, पडो विसरणा कदा मदीय हेंची मी मागतो. तुम्ही वरदा आपुला कर धरा गणूच्या शिरा, करी पदन तावरी बहुदयान रोषाधरा. हे सर्वात्या सर्व शक्ती, हे जगदोद्वारा जगतपती. सहाय्य भावे सत्वर गती या लेकरा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य, तुक्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप भरवे, दास गणूस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्रिकेदार, महंकाल तेवी ओंकार तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमा शंकरा मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण, श्री घृणेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ निधीत टाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा महाविष्णू आनंदधना, हे शेषशाही परिपूर्णा नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथे. द्वारेसी नंदनंदन नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन तैसे तुझ ठरविते. आता हे चंद्र भागा तट विहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागे पसरुनी पदा तुझ विठ्ठले दास गुण. गजानन जे स्वरूप काही ते तुक्या विन वेगळे नाही, दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अधोक्षजा. या सर्व स्वरूपां कारण आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदैवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दास गणूते हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर तेवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे. हे तुकारामा महासंता तुझ लागी दंडवता, करी तो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका.
हे शेगावीच्या गजानना, महासत्ता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या अजान दास गणूची. तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माक्या चित्ती म्हणून वासा आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहिन कागदी पाही. स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचन असे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी. उष्टापत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नाम भीमान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणी. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहुनी, भ्रम हात फळी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, भ्रमाते सारून दूर, शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जाण राव देशमुखास, मरत असता वांचविले. केवळ पाजुनिया तीर्था, आपुल्या पदीचे समर्था, तुझ लागी दंडवता, असो आमुचा बरचेवर. तुझिया लीला निधीचा, नज लागी पारसाचा, टिटविने सागाराचा, अंत कसा घेव वेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जल ते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे तुवा भरले, या माझिया भोपळ्यांत. जलांत तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यांत अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी, नवते नाल्या लागूनी, विश्वास ठेव लोनिया वचनी, ऐसे केले पितांबरे. नाल्याचिया जलास, तुंबा तो लाविता सरसी, आपोआपता ठायासी, भव्य खांच पडली की. तुंबा त्यांत भरत आला, ऐशी तुझी अगाध लीला, ती साच वर्णण्याला, शेषही थकेल वाटते. सोमवारी प्रदोषांसी, बंकटलालच्या सदनासी, भाविका आपण वोमकेशी, दिस तसा महाराजा. यात नवलना तिळभर, काकी तुझ शंकर रमावर, हे जेवढे चराचर, तेवढे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथातथ्य, मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमांत, मायावध होऊनी. प्रातकालाचे वेळी, संपली होती दिवासही, जानकी राम देईना मुळी, वित्सव तुमच्या चिलमीस. जानकी राम सोनार, बागेसरीचा वैश्वानर, द्यावयासी कुर कुर, करू लागला असे की. ते अंतज्ञानी जाणून, कौतुक दाविले करून, चिलीम विस्तवा वाचून, पेटोनिया दाविले. सोनार विस्तव देण्याला, नाही ऐसे वदला, म्हणून या येता झाला, राग भगवंता कारणी. चिंचवने ते सोनाराचे, नासले अक्षय तृतीयेचे, प्राणघातक किड्यांचे, झाले त्यांत साम्राज्य. अवघे टकमका पाहती, नाका पदर लाविती, एकमेका सांगती, हे चिंचवने खाऊ नका. मग जानकी रामा म्हणाला, साधूस वितव ना दिला, त्याचा हा प्रत्यय आला, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेंसी, आला बंकटलाल सदनासी, हकीकत बंकटलालासी, सर्व केली निवेदन. बंकटलालाचे वशिल्याने, चरण धरिले सोनाराने, अनन्य भाव भक्तीने, गजाननाचे तेधवा. गुरुराया अंतर, मऊ आपले साचार, तेंच काहू केले कठोर, मज विषयी समर्था. आता या चिंचवण्यासी, हात लावा पुण्यराशी, त्याविन मी सदनासी, न जाय येथून. ऐसी त्यांची ऐकून गिरा, चिंचवण्याशी लाविले करा, चिंचवने तेच झारा झरा, अमृताचा विभूत हो. या परी जानकीराम शरण आला, अखेर आपुल्या पदाला, मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन दोन कान्हवले. माधव नामे चिंचोलीचा,
ब्राह्मण एक होता साचा, त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली, प्रपंच माया तोडिली, मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे. ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून, पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सांपडती. वसंत पूजे कारण घनपाटी ब्राह्मण, आणविलेत आपण ऐन वेळी तेधवा. बंकटलाले आपरांसी नेले खावया मक्यासी, आपुलिया मळयासी अति आग्रह करुनी. मोहळे होती मळ्यांत मधमाशांची भव्य सत्य, ती पेटविता आगटी प्रत उठती झाली निजलेले. मधमाशाशी पाहून लोक करीती पलायन, भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बैसा झाला मळ्यांत, मधमाशा अतोनांत बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुर्न पाहती परीन कोणाची होय छाती, तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासांतून. बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशांना, त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशांस जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले. आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरांत. म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये ठाया, आपण म्हणा लात वाया हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला, मी योग बले कांटयाला, बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे. ऐसे वधून कुंभक केला तेधवा की आपण भला, तेने बाहेर कांटयाला पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी, जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणान कारणे. आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकाभर, बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका. संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा, सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळूनी, संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाय संकटास कोणीही करेना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा, म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती साच केलात गुरुमूर्ती, एका मुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजींचे मळ्यांत दांभिक गोसावी आले बहुत, जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांच्या ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी, जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळना बैसला. चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण, अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळी कर हरिदासाचा घोडा अति द्वाड साचा, तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणांत. घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगांत. अडगावा अकोली गावांत कावळे शिरता भंडाऱ्यात, आपण पळविले क्षणांत आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही, संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असुनी उन्हाळा निर्जनशा काननाला, ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानांत सर्वे नंबर 52त, एका शुष्क गर्दाडाप्रत बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचेवर, तयाचाही अधिकार थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत, भेद काही न तेथे उरत, खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला.
वढलेल्या आंब्याला त्यांनी आन विलापाला, कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी, क्षेत्र गाणला पुरासी, परने फुटली टोन प्यासी, नरस्या सरस्वती कृपेने. तेंच कृत्य कोंडोलीते, करविले पितांबरा हाते, आपणची गुरुमूर्ते, हे स्वामी समर्था. वद्य पक्षांत माघ मासी, सोमवतीच्या परवासी, क्षेत्र ओंकारेश्वरासी, गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेंत, नौका फुटली अकस्मात, पान येऊ लागले आंत, नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता, म्हणून नर्मदा लावी हाता, फुटलेल्या ठाई तत्वता, ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली, नर्मदेने आणून भली, आपणा वंदून गुप्त झाली, हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबकपुत्र कवराचा, आपुला भक्त होता साचा, जो अभ्यास वैदकीचा, हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर, आपण केली गोड फार, पदार्थ सारुनिया दूर, इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान, कौरवांचे पक्वान, सांडुनिया भक्षण, करी विदुर कण्यांचे. तैसेच आपण केले, कवराचे अन्न भक्षिले, खऱ्या भक्तीचे भुकेले, आपण आहा महाराजा. सवड दचा गंगा भारती, तया फुटली रक्तपिती, तो त्रासून जीवाप्रती, आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा, करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्यास थारा, रोग भये करून. त्या गंगा भारतीस, येऊन देती दर्शनास, कोणी आपल्या शेगावास, ऐसी स्थिती जाहली. लोक म्हणती तयाप्रत, मिसळू नकोस लोकांत, त्रास न द्यावा यत्किंचित, तू समर्था कारणी. तो गोसावी एके दिवशी, आला आपल्या दर्शनासी, डोई ठेवता पायांसी, मारिले आपण तयाला. थोबाड जोडिले दोन्ही हाते, लाथ मारून कमरेंते, उलथून पाडीला रस्त्याते, थुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर, गंगा भारती हर्षला फार, म्हणे आता होईल दूर, व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला, तोच त्याने मलम केला, अवघ्या अंगास लाविला, चोळ चोळून निया निज हाते. ऐशा रीती सेवा करीत, राहिला गोसावी शेगावांत, तयाच्या महारोगाप्रत, आपण किहो निवटिले. तुमच्या कृपेची या पुढे, औषध काय बापुडे, अमृत तेही फिके पडे, ऐसा महिमा अगाध. कोणतेही संकट जरी, येऊन पडले भक्तांवरी, ते निज कृपेने करिता दुरी, आपण साच दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत, आपण देऊन कृपेचा हात, न्यायाधीशाचे कचेरीत, निर्दोष त्यासी सोडिले. बाळकृष्ण रामदासी, होता बाळापूर ग्रामासी, त्या माघवद्य नवमीसी, समर्थ दर्शन घडविले. घटकेंत दिसावा गजानन, घटकेंत सूर्याजी पंत नंदन, घटकेंत भजन ते गणगण, घटकेंत जय जय रघुवीर असे. तेने बाळकृष्ण गोटाळला, अखेर ओळखून आपणाला, समर्थ म्हणून नमस्कार केला, काय लीला वानुती. संत अधिकारे समान, मुळी न तेथे अधिक न्यून, जैसे भक्तांची इच्छी मन, तैशी रूपे दिसती तया. गणेश दादा खापर्डे, उमरावतीचे गृहस्थ बडे, कृपादृष्टीने त्यांकडे, पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वऱ्हाड प्रांती, अनभिषिक्त राजा बोलती, राष्ट्रोद्धाराची तळमळती, होती खापर्डया कारणे. कोठे न आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिळकाला, तुम्हीच कृपा केलीत. भगवंताने अर्जुनाला, भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला, थक्क करून सोडिले. पार्थदेवाचा भक्त जरी, राहिला वनवासा भीतरी, 12 वर्षे कांतारी, ऐसे भागवत सांगते. भगवंतांचा वशिला, प्रत्यक्ष असून अर्जुनाला, वनवास तो नाही चुकला, तैसच झाले टिळकांचे. संत कृपा असून, शिक्षा झाली दारुण, ब्रह्मदेशी नेऊन, मंडेल्याशी ठेविले त्या.
श्रोते त्याच मंडाल्यांत गीता रहस्य केला ग्रंथ, जो आबाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा. कोल्हट करा हाते भला, आपण होता पाठविला, भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे. फळ हे त्या प्रसादाचे, गीता रहस्य होय साचे, भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर, मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले. 5वी ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षु जनांनी. ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले, परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीतार नव देखा, हेही ग्रंथ भादिका काही अंशी पटले की. गीतेचा अर्थ कर्मपर, लावी बाळ गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार, वानाया मी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर, तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कवरा, तीर्थ आणि अंगारा, आपण नेऊन दिलांत खरा ब्राह्मणाच्या वेशाने. ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहात असा. कन्या हळदी माळयाची, बायचा नामे मुंडू गावची, ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झाली से. वरद हस्त बायजा शिरी, तुम्ही ठेविता निर्धारी, तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही. सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणी. एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून. गोपाळ बुटी श्रीमंत भारी, हजारो पंक्ती त्याचे घरी, उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले, प्रेतवत दिसू लागले, मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या. शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन, परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला. चौक्या पहारे सोभोवार, कडे कोट होते फार, समर्थांच्या पायांवर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपण आला, अनन्या हरी पाटील निघाला, 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीता बर्डीसी, गोपाळ बुटीच्या सदनाशी, तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परी तो नये त्यांनी जुमानीला, बळकट होता म्हणून. हरी पाटील शिरला अंत, गडबड झाली तेथे बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावत आले, हरी पाटला विनविते झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला, तो आहे भक्तीस विकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वाचे झाल्या भोजन, आपण निघाला तेथून, आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी, श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण, हेच महानिधान जोडले ऐसे वाटत असे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत, गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावत असा भाविकाला, याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधी. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविली आळ,
गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी झांझळ जोका लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लीलेच्या तो पार, कोणाला लागे तीळभर, मुंगी मेरू मांदार, आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर, शोषवेल का साचार, दासगणू हा लाचार, आहे सर्व बाजूने. आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे झाला, मज सारख्या घुंगुरड्याला हे ते साधने कठीण. परी जोका असे परिस, तो सुवर्ण करी लोखंडास, उर्वी न त्याच्या ठाई दोष, लोहपणाचा येतुला हो. आपली लीला कस्तुरी, मम वाणी मृत्तिका खरी, परी मान पावेल भूमीवरी, सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण, आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा, दैन्य दुःखाते निवारा, भेटवा मशी शारंग धरा, भक्त बापुण्याच्या परी. आपुल्या कृपे करुण सानंद राहो सदा मन, सर्वदा घडो हरिस्मरण, तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत वारी पंढरीची, मम करे व्हावी साची, आवड सगुण भक्तीची, चित्ता ठाई असू द्या. अंत घडो गोदातीरी, यावी ना आशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो, देह गोदातीरी पडो, सद्वत कांसी स्नेह जडो, दासगणोचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे, तैसे लोकांचेही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे, जे या स्तोत्रा पठतील. या स्तोत्राचा पाठ जेत, भाव होईल तेथ तेथ, तेथे न राहो कदा दुरीत, इथुलेही दयाळा. स्तोत्र पटका उत्तम गती, तैशी संतती संपत्ती, धर्म वासना त्याच्या चित्ती, ठेवा जागृत निरंतर. भूत बाधा भानामती, व्हावी न स्तोत्र पटकांप्रती, लौकिक त्याचा भूवरती, उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत, होईल अवघ्या भाविकांप्रत, येईल त्याची प्रचित, सद्भाव तो ठेविल्या. मोठ्याने करून गर्जन, बहावे साधू गजानना, शेगावचा योगी राना, सर्वदा पावो तुम्हा ते. सद्गुरूने चित्तास, पहा माझ्या करुण वास, बोलविले या स्तोत्रास, तुमच्या हिता कारणे. याते असत्य मानल्यास, सुखाचा तो होईल नाश, भोगीत राहाल संकटास, वरचे वर अभक्तीने. अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मुळी न विसरा, त्याच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होईल. स्तोत्रपटकांची आपदा, निमेल की सर्वदा, दृढ चित्ती धरापदा, गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन, व्याधी जातील पळून, जैसे व्याघ्रा पाहून, कोल्हे लांडगी पळते की. स्तोत्रपटका भूमीवरी, कोणी न राहील पहावैरी, अखेर मोक्ष त्याच्या करी, येई की निसंशय. शक्य 1868 श्री क्षेत्र शेगावांत, समाधी पुढे मंडपांत, रचियेले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी, मंगळवार होता त्या दिवशी, स्तोत्र गेले कळसासी, गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती, असो या स्तोत्राप्रती, स्वामी गजानन गुरुमूर्ती, आठवा म्हणे दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त. जय जय सद्गुरु गजानन, रक्षक तुंची भक्तजना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह असुनी देहातीत तू. माघवद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रकटोनी. उष्ट्यापत्रावळी निमित्त, विदेहत्व तव हो प्रकट. बंकटलाला वरी तुझी, कृपा जाहली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी, गांजा घेसी लावूनी ओठी. तव पद तीर्थे वाचविला, जान रावतो भक्त भला. जानकी रामा चिंचवणे, नासवुनी स्वरूपी आननी.
सुखीन चंदूचे कानवले, खाऊन कृतार्थ त्याग केले. विहिरी माझी जलविहीना, केले देवा जलभरणा. मधमाशांचे डंख तुवा, सहन सुखे केले देवा. त्यांचे काटे योग बले, काढून सहजी दाखविले. कुस्ती हरिशी खेळोनी, शक्ती दर्शन घडवोनी. वेद म्हणून दाखविला, चकित द्रविड ब्राह्मण झाला. जळत्या पर्यकावरती, ब्रह्मगिरीला ये प्रचिती. टाकळे कर हरिदासाचा, अश्वशांत केला साचा. बाळकृष्ण बाळापूरचा, समर्थ भक्तची जो होता. रामदास रूपे त्याला, दर्शन देऊनी तोषविला. सकुलालाची गोमाता, द्वाड बहु होती ताता. कृपा तुझी होतांच क्षणी, शांत जाहली ती जननी. घुडे लक्ष्मण शेगावी, येता व्याधी तू निर्वी. दामिकता परी ती त्याची, तू न चालवून घे साची. भास्कर पाटील तव भक्त, उद्धरिलासी तू त्वरित. आज्ञा तव शिरसावंद्य, काकही मानती तुझ वंद्य. विहिरी माझी रक्षियला, देवा तू गणू जवऱ्याला. पितांबरा कर विलीला, वठला आंबा पल्लविला. सुबुद्धी देशी जोशाला, माफ करी तो दंडाला. सवणद येथील गंगा भारती, थुंकुनी वारिली रक्तपिती. पुंडलिकाचे गंडांतर, निष्ठा जाणून केले दूर. ओंकारेश्वरी फुटली नौका, तारी नर्मदा क्षणात एका. माधवनाथा समवेत, केले भोजन अद्दिष्टा. लोकमान्यता टिळकांना, प्रसाद तुंची पाठविला. कवरसुताची कांदा भाकर, बक्षिलासत्वा प्रेमा खातर. नग्न बैसुनी गाडीत, लीला दाविली विपरीत. बायजे चित्ती तव भक्ती, पुंडलिकावर विरक्त प्रीती. बापुना मनी विठ्ठल भक्ती, स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती. कवठाच्या त्या वारकऱ्याला, मारी पासूनी वाचविला. वासुदेव यती तुझ भेटे, प्रेमाची ती खून पटे. उद्धट झाला हवालदार, भस्मीभूत झाले घरदार. देहांताच्या नंतरही, किती जण अनुभव येई. पडत्या मजुऱ्या झेली येले, बघती जन आश्चर्य भले. अंगावरती खांब पडे, स्त्रीवांचे आश्चर्य घडे. गजाननाच्या अद्भुत लीला, अनुभव येती आज भीतीला. शरण जाऊनी गजानना, दुःख तया ते करी कथाना. कृपा करीतो भक्तांसी, धावून येतो वेगेसी. गजाननाची बावन्नी, नित्य असावी ध्यानी मनी. 52 गुरुवारी नेमे, करा पाठ बहु भक्तीने. विघ्ने सारी पळती दूर, सर्व सुखाचा येई पूर. चिंता साऱ्या दूर करी, संकटातुनी पार करी. सदाचाररत सद्भक्ता, फळ लाभे बघता बघता. भक्त बोले जय बोला, गजाननाची जय बोला. जय बोला हो जय बोला, गजाननाची जय बोला. पसायदान. महाराज माझे जवळी राहावे. प्रभू थोर शेगावीचा तूच आहे. अनन्यास रक्षी तुझे ब्रीद आहे. करुणा करा या ब्रीदा सार्थ व्हावे. महाराज माझे जवळी राहावे. असो मागणे ते तुझ्या पायी आता. तुझ्या विन कोणी मला नाही त्राता. प्रभो सर्व या संकटा नीर व्हावे. महाराज माझे जवळी राहावे. प्रभो जन्मिया मी किती पाप केले. तया जाणीवेने मन हे जळाले. आता मात्र देवा मला सावरावे. महाराज माझे जवळी राहावे. अपराध माते पदरात घ्यावे. आता बालकाया जवळी करावे. तुझ्या प्रकृतीला गडे आवरावे. महाराज माझे जवळी राहावे. प्रभातीस स्पष्टसी जाग यावी. तुझी या कृपेने कुडी ही उठावी. शुचिरभूत प्राची स्मृती दान द्यावे. महाराज माझे जवळी राहावे. कदा क्रोध दोषा मना ना शिवावे. शुचिरभूत आचार
वृत्तीत यावे, तई शुद्ध बुद्धी मना दान द्यावे, महाराज माझे जवळी राहावे. आम्हा अन्न देतो तया आधी देणे, तया विन आम्ही कदा नाही खाणे. इथे वृत्तीने शक्तिदानास द्यावे, महाराज माझे जवळी राहावे. नीतियुक्त सात्विक लक्ष्मी मिळावी, प्रपंचात सत्कर्मी ती वापरावी. अशा दृष्टीने लक्ष्मी दानास द्यावे, महाराज माझे जवळी राहावे. सुखे झोपता जाण काढून घ्यावी, बरे वाईटासी स्मृती न राहावी. कृपाळूपणे शांतिदानास द्यावे, महाराज माझे जवळी राहावे. प्रपंचात कर्मे असता करीत, तया माझी राहो सदा सावचित्त. अनैतिक्य कृत्ये कदा ना घडावे, महाराज माझे जवळी राहावे. भवा माझी कर्मे नियमित व्हावी, कुटुंबा मुलांची प्रीती सार्थ व्हावी. व्यवहार चित्ते असक्ते राहावे, महाराज माझे जवळी राहावे. नको काम क्रोध नको दुष्ट बुद्धी, सुविचार शांती समाधान वृद्धी. असे भाव माझ्या मनी नित्य यावे, महाराज माझे जवळी राहावे. प्रतिमासी वा वर्षी हा योग यावा, तुझ्या मंदिरी दर्शना लाभ व्हावा. अखंडित वारी मला गुंतवावे, महाराज माझे जवळी राहावे. धन मान कीर्ती प्रपंची मिळाले, कधी दुःख भोग पदरात आले. ये दोन्ही काळी समत्वे तरावे, महाराज माझे जवळी राहावे. महाराज माझे जवळी राहावे. जय गजानन. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला.